देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि भारत सरकारचे आभार मानतो की त्यांनी युद्धामुळे जे काही तेलाचे भाव वाढले आहेत त्याचा इम्पॅक्ट हा सामान्य ग्राहकावर येऊ नये म्हणून प्रति लिटर पेट्रोल डिझेलवरची एक्साईज ड्युटी ही 10 रुपयांनी कमी केली आहे। त्यामुळे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा इम्पॅक्ट हा आता ऑइल कंपनी सहन करणार आहेत आणि भारत सरकार सहन करणार आहे। त्यामुळे सामान्य ग्राहकाला अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावं लागणार नाही। मी याबद्दल भारत सरकारचे आणि प्रधानमंत्री मोदी यांचे आभार मानतो। विशेषतः ज्यावेळी आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शटडाऊनची स्थिती आलेली आहे, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, या लोकांनी गॅस आणि पेट्रोलच्या कमतरतेमुळे जवळपास ऑफिसेस बंद केलेले आहेत, इन्स्टिट्यूट्स बंद केलेले आहेत। अशा वेळी भारत सरकारने अतिशय उत्तम मॅनेजमेंट करून आपल्याकडे पेट्रोल डिझेलची कुठलीही कमतरता होऊ दिलेली नाही, घरगुती गॅसची कुठली कमतरता होऊ दिलेली नाही। मी केवळ सर्व लोकांना ही विनंती करतो की विनाकारण अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नये। आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल डिझेलचा पूर्ण स्टॉक या ठिकाणी आहे, पण विनाकारण जर पेट्रोल जास्तीचं भरून घेतलं, रांगा लावल्या, तर त्यातनं सप्लाय आणि डिमांडवर ताण निर्माण होतो आणि कृत्रिम टंचाई निर्माण होते। त्यामुळे अशा प्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपण नेहमी ज्या प्रकारे पेट्रोल डिझेल भरतो तसंच पेट्रोल डिझेल हे ग्राहकांनी भरावं। आपल्याला हे देखील मला सांगितलं पाहिजे की आता जी काही आपलं कमर्शियल गॅस सिलेंडर होतं त्याचा सप्लाय जो 20% गेला होता तो आता 40% त्यामध्येही आता मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात रिलीफ हा प्राप्त होणार आहे। आणि ज्या प्रकारे भारताची डिप्लोमसी चाललेली आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदींचं इंटरव्हेन्शन चाललं आहे, त्या दृष्टीनं मला असं वाटतं की पुढच्या काळात तोही सुरळीत होईल अशी अपेक्षा आपण धरूया। आता गेल्या वर्षी 2025 मध्ये आपली 14 जण पोलीस झाले, 14 पोलीस झालेत आणि आपला ऑनलाईन क्लास पण आहे। ऑनलाईन 102 मुलं होती, त्यातली आपल्या 68 जण आर्मीला लागले। तुम्हाला तो 14 जणांचा मी सगळ्यांचा नंबर देऊ शकतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सगळ्यांना की बाबा नवनाथ सरांच्या अकॅडमीत किती दिवस होता वगैरे सगळी माहिती घेऊ शकता त्यांच्याकडे। असं आहे, लेखीची 100% गॅरंटी देतोय मी असं। आणि आपलं जर अकॅडमीचं शेड्यूल बघितलं तर सकाळी 6 वाजल्यापासून 6 ते 8 ग्राउंड असते, 9 वाजता नाश्ता असते, परत 10 ते 1 लेक्चर असते, सकाळी 2 लेक्चर असतात 10 ते 1 मध्ये। त्यानंतर जेवण झाल्यानंतर परत 3 ते 5 आपलं परत लेक्चर असते पाटील मॅडमचं गणिताचं, परत 5 ते 6 परत आपलं काय असते ग्राउंड असते। संध्याचं गोळापेक्षा 100 मीटर प्रॉपर आपण शिकवतो, गोळा आउट ऑफ करून देतोय मी। काय काय मुलांचं ते मी 15 दिवसात आउट ऑफ करून दिलं, त्यांची ताकद वगैरे आहे मुलांच्या ह्याच्यामध्ये शरीरात। त्यानंतर ग्राउंडवरनं आलं संध्याकाळी 6 साडेसहाला, परत 7 ते 9 लेक्चर असते परत आपलं। 7 ते 9 लेक्चर झालं, माझं लेक्चर असतं संध्याकाळी, ते झालं की 9 वाजता जेवण असतं। जेवण झालं की मग अभ्यास करत बसायचं इथं क्लासरूम मध्ये। आता इथं समोर अभ्यासिका करणार आहे, इथं समोर पाठीमागे इथं क्लासरूम आहे, इथं मुलांना राहायची सोय वगैरे आता नवीनच बांधले पाठीमागे असं। फसवापशी काय नाही, आम्ही पालकांना काय सांगतो पहिल्यांदा आलेत की बाबा तुम्ही 4 ठिकाणी चौकशी करा, कारण काय अकॅडमी म्हणजे काय गणावगंडी धंदा आहे सगळा। गेल्या वर्षाची 6 महिन्याची 3 महिन्याची फी काढून घेतात, काढून घेतली की काय पोरग्याला नुसतं रनिंग करायला होतं, अभ्यास वगैरे काय घेत नाही। कोणतं डीएड बीएड वाला आणायचा, त्याला शिकवायला लावायचं, त्याला काय म्हणजे त्याला काय माहित पण नसते, त्यानं कधी आयुष्यात एक्झाम दिलेली नसते असं आहे। त्यामुळे आम्ही काय सांगतोय की बाबा तुम्ही चौकशी सगळी करा आणि जिथं 15 तुम्ही कुठं पण ऍडमिशन घ्या, माझ्या इथं घ्यावं असं काय नाही की
15 दिवसाची नाही तर महिन्याची फी भरायची. पोरग्याला जर लेक्चर आवडलं तर तिथं तो ऍडमिशन घेऊ दे आणि शेवटी पोरग्याचं करिअर घडणार आहे. कारण अकॅडमी म्हणजे काय झाले फसवावशी धंदा आहे सगळा, गंडावंडी धंदा आहे. ज्याला अक्कल नाही त्याने अकॅडमी काढल्या. होय, आता ही रिअलिटी खरी आहे ती. कारण आम्ही 15 ते 20 अकॅडमीत मी शिकवले, सगळे कोल्हापूर मधल्या सगळ्या अकॅडमीत शिकवले. नवनाथ सर शिकवते, कुठल्या पण अकॅडमीत जाऊन विचारा किंवा आपल्या ह्या भागातल्या, किंवा तुम्हाला मी सांगितलं तुमची गावात अकॅडमी त्या गावात जाऊन तुम्ही विचारा नवनाथ सर होते का नव्हते. असा आहे फसवा विषय. आणि मी गॅरंटी घेतोय पोरांची. आता आपलं कसं आहे, आता टॉपिक संपला की लगेच टेस्ट असते. आता हे टेस्ट आहेत, आता मराठीचे टेस्ट आहेत. टॉपिक संपला की लगेच टेस्ट. व्हॉट्सअप ग्रुपला सगळं तुम्हाला माहिती कळणार, पोरग्याला किती मार्क पडले, काय पडले ते सगळा डाटा तुम्हाला. ग्राउंडची टेस्ट असते आठवड्यात, तुम्हाला काय टेस्ट असते. तुम्हाला पासून की बाबा आज सरांनी कुठली टेस्ट घेतल्या, मुलग्याला 50 पैकी किती मार्क पडले, 100 पैकी किती मार्क पडले, किंवा ग्राउंडला किती पडले, हे सगळं तुम्हाला कळणार सर गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय आहे, तुम्हाला आता पोरग्याला जर करायचं झालं, समजा तुम्ही मला माझं पोरग्याचं ग्राउंड चांगलं आहे आणि पोरग्याचा पेपर तेवढा काढून द्या, तर माझ्या लेखीसाठी पोरं जास्त येतात. आता काय काय जणांचं आता मी काय केलंय, आता हे माझे सैनिक आहेत, त्यांनी स्टॅम्प केलाय 500 रुपयाचा माझ्याकडे. पेपर 100 काढून देणार. आता हे ते पोरगा आहे कागदचं, 2-3 अकॅडमी झाले, त्याच्या पप्पानं चेक दिलाय डायरेक्ट, किती पण रक्कम लिहा, कारण पोरगं वरतीच दिसलं पाहिजे. अशा बऱ्याच जणांनी 8 ते 10 जणांनी माझ्यावर स्टॅम्प केला. भरती झाल्यानंतर काय तुम्हाला जी काही रक्कम सांगितली असेल थोडीफार काय असेल ती फक्त मदत म्हणून अकॅडमीला द्यायची. तर आपण पोरग्याला घडवणार म्हणजे घडवणार, गॅरंटी. तरी सुद्धा टप्प्यानं पैसे भरायची सुविधा आहे आपल्या इथं. काय असं नाही की आल्या वर्षाचा आणि 6 महिन्याचं भरायला काय माणूस काय ते करते, तेच महत्वाचं. कुठलं काम झालं तर माणसाला बरं वाटतं, एवढंही करायचं. आणि बरोबर. मग आता ते आमची काही लोकांना चुलतात चुलतात बरोबर. त्यामुळे आपण काय करतो, मुलांना पालकांना जागृत करतो. आता माझ्याकडे कमी मुलं असतात कायम, 50 मुलांची बॅच असते माझी कायमची. त्याच्यामध्ये आपली 14 जण पोलीस झालेत आणि बाकीची वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये लागलेले आहेत. असं आहे, नंबर देऊ शकतो मी, असं काय नाही. तुम्हाला आता काय जण अकॅडमीवाली काय करतात, एक मुलगा झालेला असतो अकॅडमीत, 1 किंवा 2, आणि लावतात बॅनरवर ढीगभर कुठली गोळा करून. आपण तसं नाही, पोरगा आलं त्याला नंबर सगळं लिहून देईन मी. कॉल करत बसायचं नुसता 1 दिवस. सगळ्यांना कुठली भरती झालेली त्या मुलांना कॉल करायचं आणि विचारायचं सरांच्या इथे किती दिवस होतात, कसा अभ्यास केला, सर कसं शिकवतात. आणि आम्ही काय करतोय, मराठी ग्रामर असेल किंवा बुद्धिमत्ता किंवा सामान्यांमध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे. आता विज्ञान मी शिकवत होतो तिकडं, विज्ञान शिकवायचं, बुद्धिमत्ता शिकवत होतो, सगळं ट्रिकवर शिकवतोय आपण. भूगोल शिकवायला लागलो, आता भूगोल विषय आहे ना, महाराष्ट्राचा भूगोल शिकवायला लागलो. तर आपण 36 जिल्हे 5 मिनिटात पाठ करून घेतोय. 36 जिल्हे, नद्या, खाड्या, अभयारण्य, शिखरं, घाट, बीट, सगळं ट्रिकनुसार. आणि तोंडपाठ. तुम्ही कधी पण यायचं, कधी पण आलाच अकॅडमीमध्ये. समजा पोरग्याला 8 दिवस झालं अकॅडमीत राहून, 8 दिवसात काय 8-10 टॉपिक जेवढं झाले आता उभा करून तो तोंडपाठ सांगणार तो तुम्हाला, तोंडपाठ. आणि तोंडपाठ करून घेतोय आपण तसं. आणि ऑफिसमध्ये मी फळा लावलाय, जी नवीन मुलं येतात त्यांना मी ऑफिसमध्ये घेतोय संध्याकाळचं रिकाम्या वेळेत. ते असं फक्त अपडाऊन केला मी तिची गॅरंटी घेत नाही. अपडाऊन जी करणार येऊन जाऊन करणार आहे, कारण का ती कशी दांड्या मारतात खूप, त्यामुळे त्याची आपण गॅरंटी घेत नाही. राहायला आला तर 100% आपण करून घेतो. तुम्ही करा अगर न करा. पोरगा आयपी लेवल चांगली असेल मुलाची तर 100% पोरग्याला ट्रेन करणार. आणि कमी वेळेमध्ये. तुम्ही असं नाही की बाबा तुम्ही वर्षभरच राहायला पाहिजे, 6 महिने राहायला, असं नाही. पोरग जर हुशार असलं तर 3 महिन्यात ट्रेन करणार त्याला. असं आहे. काय मुलांचं मी आर्मीच्या पोरांचं महिन्यात पेपर काढून दिलं, महिन्यात लेखीचा पेपर आर्मीच्या. आर्मीला फक्त हे आहे, आता तुला काय व्हायचं बाळ, पोलीस का आर्मीत जायचं. हा, तर आपण कसं आहे माहिती आहे का, आता आर्मी बरोबर सगळ्या एक्झामचा स्टडी करून घेणार. स्टाफ सिलेक्शन तुला माहिती आहे ना, स्टाफ सिलेक्शन माहिती आहे का 10वीवर असते, ते सुद्धा घेतोय. रेल्वे भरती घेतोय. त्याच्यानंतर पोलीस भरतीमध्ये भरपूर 5 प्रकार आहेत पोलिसांचं. पोलीस कॉन्स्टेबल आहे, पोलीस ड्रायव्हर आहे, SRPF आहे, जेल पोलीस आहे, त्याच्यानंतर आपला रेल्वे पोलीस आहे, बँड पोलीस आहे. आता बँड पोलीसचा सुद्धा आपण क्लास चालू केलाय. रिटायर बँड पोलीस आहेत, ते 10वी पास, त्यांची उंची कमी आहे, त्यांना आपण शिक्षक आणलाय. 20 मुलं आहेत तिथे शिका आपल्या इथे शिकवतात कांबळे सर म्हणून. त्यामुळे आपण आम्ही पालकांना आम्ही तेच सांगतोय, तुम्ही शेवटी पोरग्याचं करिअर घडणार आहे. 4 ठिकाणी तुम्ही चौकशी करा, जिथे गॅरंटी देतात तिथे ऍडमिशन घ्या. असं आणि कारण